नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 रोजी झालेल्या पेपर 2 इतिहास विभागातील प्रश्न। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 48, अकबराला व त्याच्या मंत्र्यांना लाभदायक ठरलेला प्रशासकीय आराखडा कोणी तयार केला होता? पर्याय कुतुबुद्दीन ऐबक, बाबर, शेरशाह सूरी, हुमायूं। तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, शेरशाह सूरी। प्रश्न क्रमांक 49, जहांगीराच्या दरबारात 1615 साली सर थॉमस रो यांना रिकामी जागाचा अधिकृत राजदूत नेमण्यात आले। पहिला जेम्स, राणी एलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया, पाचवा जॉर्ज। करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर डी, पाचवा जॉर्ज। प्रश्न क्रमांक 50, रिकामी जागा च्या राजवटीत मारवाड प्रांत स्वतःच्या साम्राज्यात सामावून घेण्याच्या मुद्द्यावरून मुघल व राजपूत यांच्यात तणाव निर्माण झाला। पर्याय आहे अकबर, जहांगीर, शहाजहां, औरंगजेब। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, औरंगजेब। प्रश्न क्रमांक 51, संजीवनी, सुरवेळ आणि पद्मावती माची रिकामी जागा किल्ल्यावर आहे। पर्याय राजगड, सिंहगड, पुरंदर, तोरणा। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय ए, राजगड। प्रश्न क्रमांक 52, मराठा काळातील गिरिदुर्ग स्थापत्येमध्ये मेटा याचा अर्थ रिकामी जागा। पर्याय आहे धान्य कोठार, हेटाळणीचे ठिकाण, गिरिदुर्गावरील सर्वात उंच भाग, शस्त्रागार। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हेटाळणीचे ठिकाण। प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी कोणते वाक्य सूफी संप्रदायाबद्दल सत्य नाही? त्यांनी इस्लाम धर्माचे भारतीयकरण करण्यात योगदान दिले। त्यांनी समाजात शैक्षणिक प्रगती घडविण्यास महत्त्वाचे योगदान दिले। त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये सलोखा निर्माण केला। त्यांच्या भारतीय मुस्लिम लोकसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यांचा भारतातील मुस्लिम लोकसंख्येवर कोणताच परिणाम झाला नाही। प्रश्न क्रमांक 54, पुढीलपैकी कोणते वाक्य सुरावर्ती सिलसिला बद्दल सत्य नाही? पर्याय त्यांच्या दारिद्र्यमय जीवनशैलीवर विश्वास नव्हता। भारतामध्ये या पंथाची स्थापना शेख बहाउद्दीन व जकारिया यांनी केली। त्यांनी राजकारणात सहभाग घेतला नाही। हा पंथ मुख्यतः मुस्लिम समाजाच्या उच्च वर्गांमध्ये सीमित होता। तर पर्याय आहे योग्य पर्याय क्रमांक सी, यांनी राजकारणात सहभाग घेतला नाही। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।